5 कारणं मी तुम्हाला सांगतो, ज्याच्यामुळे लोकं इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत नाहीत आणि एका मोठ्या गुंतवणुकीच्या संधीला मुकतात. कारण नंबर 1 म्हणजे व्होलॅटिलिटी. मार्केट जे खालीवर होतं, त्याच्यामुळे लोकांचं ब्लड प्रेशर खालीवर होतं आणि त्यांना ही भीती वाटते, की आपलं पैशाचं नुकसान होईल. दुसरं, लॅक ऑफ नॉलेज. मॅक्सिमम लोकं अनेक उद्योग स्वतः करायला जातात. डू इट युअरसेल्फ ही प्रत्येक गोष्टीत कामयाब होऊ शकत नाही, प्रत्येक गोष्टीत यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे आपण एक एक्सपर्टकडे गेलं पाहिजे आणि त्याच्या मार्फत जर आपण गुंतवणूक केली तर आपलं नुकसान होणार नाही. तिसरं मोठं कारण म्हणजे शॉर्ट टर्म आउटलुक. एका महिन्याच्या पलीकडे किंवा एका वर्षाच्या पलीकडे आपल्या कल्पनेची उडी नसते. वी डोंट थिंक लॉंग टर्म, वी ऑलवेज थिंक शॉर्ट टर्म आणि त्याच्यामुळे एका मोठ्या संधीला आपण बघतो. खूप लोकांचा असा गैरसमज आहे की म्युच्युअल फंडमध्ये कॉस्ट खूप हाय असते. हे चौथं कारण आहे ज्याच्यामुळे आपण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत नाही. म्युच्युअल फंडमध्ये फक्त 0.5% आता कमिशन राहिलेलं आहे. त्यामुळे खूप काही अशी मोठी कॉस्ट द्यावी लागत नाही आणि ज्याप्रमाणे आपण डॉक्टरकडे गेल्यावर तो कन्सल्टिंग फी घेतो किंवा वकिलाकडे गेल्यावर तो कन्सल्टिंग फी घेतो, सिमिलरली काही खर्च तर आपल्याला गुंतवणुकीसाठी करावाच लागणार आहे. आणि 5वी गोष्ट म्हणजे खूप सारे चॉईसेस आहेत. त्याच्यामुळेच अनेक लोक कन्फ्यूज होतात की एवढ्या चॉईसेसमधनं मी कुठला म्युच्युअल फंड घ्यावा, माझ्यासाठी योग्य कुठला आहे. ह्या कन्फ्युजनमध्ये त्यांची गुंतवणूक करायची राहून जाते. सो ह्यापैकी कुठल्या कारणामुळे तुम्ही तुमची गुंतवणूक थांबवली ते कॉमेंटमध्ये टाका. या रीलमधनं जर तुम्हाला काही शिकायला मिळालं असेल तर अशाच इंटरेस्टिंग नॉलेजसाठी मला फॉलो करा आणि तुमच्या एखाद्या मित्राबरोबर हा रील शेअर करा ज्याला गुंतवणूक सुरू करण्याची गरज आहे. धन्यवाद.